नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास विशेषमध्ये आपलं स्वागत. औरंगाबाद म्हणजे इतिहासाचं एक जिवंत आगार. या शहराला हेरिटेज सिटी म्हणूनही ओळखलं जातं. तर राज्याची पर्यटन राजधानी म्हणून सुद्धा या शहराची ओळख आहे. मात्र याच ठिकाणी इतिहासाची हेळसांड सुरू असल्याचं आता समोर येत आहे. पाहूया काय आहे हा प्रकार. थेट औरंगाबादहून स्पेशल रिपोर्ट. ऐतिहासिक नहर ए अंबारी अवशेषांची खोदकाम करताना अशी दुरावस्था झाली आहे. औरंगाबादच्या ऐतिहासिक अशा किले आर्क भागात एका सभागृहाचं बांधकाम सुरू आहे. यासाठीच खोदकाम करताना नहर ए अंबारीचे अवशेष सापडले. मात्र बांधकाम करणाऱ्यांच्या हे काही लक्षात आलं नाही आणि प्रचंड प्रमाणात या अवशेषांची तोडफोड झाली. ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या परिसराचं नाव किले आर्क आहे. हा भाग औरंगजेबाचा किल्ला होता. त्याच्याच मागे औरंगजेबानं त्याची मुलगी झेबुन्निसासाठी बांधलेला जनना महलही आहे. याच दोन महालात पाणी खेळवण्यासाठी मलिक अंबरनं बांधलेल्या नहर ए अंबारीचं पाणी या महालांमध्ये वळवण्यात आलं होतं. मात्र कालांतरानं महलाची दुरावस्था झाली आणि हे अवशेषही जमिनीखाली गाडल्या गेले. आता बांधकाम करताना ते पुन्हा उजेडात आले, मात्र प्रचंड दुरावस्थेत. इतकं असूनही प्रशासन मात्र हे खरंच नहर ए अंबारीचा मार्ग आहे का या संभ्रमात आहे. कंत्राटदारानं तुर्तास काहीतरी ऐतिहासिक ठेवा असल्याचं लक्षात आल्यानं त्या ठिकाणचं काम थांबवलंय. आम्ही आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आणि इथले जे तज्ज्ञ इतिहासकार आहे त्यांना विचारून सर्व हे वास्तू वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही पुढे एक्सकॅव्हेशन करणार आहे आणि जे आहे जे मिळणार आहे त्यांना वाचवणार आहे. ते वाचवण्यासारखे सर्व असेल तर आम्ही सर्व व्यवस्थित प्लॅनिंग करून ते वाचून देणार. मात्र हा भाग नहर ए अंबारीचाच असल्याचं प्रख्यात इतिहास अभ्यासक सांगतात. अनेक ठिकाणी हौद होते, हमाम होते आणि कारंजे होते आणि सगळ्याला हे पाणी लागायचं. तर हे अर्दिनवेअर पूर्ण जायचं, पाईपलाईन कॅनल्स होते तिथे आणि या कॅनल्स थ्रू पाणी जायचं. त्यामुळे ही शक्यताचा प्रश्न नाही. 100% पाणी इथनंच हे नहर ए अंबारी होऊन आलेलं आहे. अगदी नहरीचा पाईप महालातून बाहेर आल्याचा अंदाज सहज बांधता येईल. मात्र याकडे जणू कुणाला लक्षच द्यायचं नाहीये असं चित्र आहे. माझ्या मागे जी ही भिंत दिसते ही जनाना महलाची भिंत आहे आणि याच्याच मागे हिमायत बाग आहे. तिथूनच नहर ए अंबारीची पाईपलाईन या ठिकाणी यायची. आपण बघू शकतो एक छोटं स्ट्रक्चर तिथे आहे. ते स्ट्रक्चर कदाचित नहर ए अंबारीसाठीच बांधलं असावं आणि तिथून हे पूर्ण पाईपलाईन पुढे जाते. आता पुढे हे पूर्ण पाईपलाईन सुरू असलेल्या बांधकामामध्ये पूर्णतः तुटली आहे. या सगळ्या भग्न होत असलेल्या वास्तू 400 वर्षांपेक्षा जास्त वर्ष जुन्या आहेत. मात्र दुर्दैवानं त्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही अशी खंत इतिहासाचे अभ्यासक व्यक्त करत आहेत. मलिक अंबर के मामले 400 साल पुराने हैं. वो पूरे सिटी के अंदर थे. अब आज हार्डली हमको 5-10 देखने को मिलते हैं. तो हेरिटेज एक्ट का जो उल्लंघन हो रहा है इसके ऊपर सरकार ने, गवर्नमेंट ने, कॉरपोरेशन ने तवज्जो देना बहुत ज़रूरी है. खरं तर नहर ए अंबारीची अवस्था अजूनही कित्येक ठिकाणी बरी आहे. त्यातून अजूनही पाणी वाहत आहे. मात्र तरी सुद्धा याकडे शासनाला लक्ष द्यायचं नाही. फक्त नहर ए अंबारीचीच ही अवस्था नाही तर शहरातील प्रसिद्ध असा काला सबुतरा महापालिकेनं जमीनदोस्त करून टाकलाय. अनेक वर्ष या ठिकाणी जे कोणी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायचे त्यांना फाशी देण्याचं काम इथे चालत होतं. मात्र इतिहासाच्या या खानाखुणा आता पूर्णपणे मिटवून टाकण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी सुद्धा आता हे नवीन बांधकाम सुरू आहे. जणू या शहरातील इतिहासाच्या खानाखुणा संपूर्ण मिटवण्याचाच विडा प्रशासनानं उचलला की काय असा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण होतोय. त्यामुळे तातडीनं या सगळ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. नहर ए अंबारी असो वा काला चबुतरा दोन्ही शहरांसाठी अनमोल ठेवा होता. मात्र ऐतिहासिक ठेवा नष्ट होत चाललाय. शहराचे प्रशासन, पुरातत्व विभागही याचे जतन करण्याऐवजी याला नष्ट करण्यास मदतच करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे खरंच हा प्रकार असाच सुरू राहिला तर या शहराचा इतिहासच पुसला जाण्याचा धोका आहे. तातडीनं या ऐतिहासिक अशा नगरीला वाचवण्यासाठी आता तरी शासनाने डोळे उघडावेत हीच अपेक्षा. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. खिशात रोख रक्कम नसल्यानं तुमचं काम अडलंय आणि घराच्या खाली असलेल्या एटीएम बाहेर लांबच लांब रांगा आहेत. त्यामुळे पैसे तात्काळ मिळण्याची सुतरामही शक्यता नाही. अशा वेळी जर तुम्हाला अचानक कुणीतरी 100 रुपयांच्या 20 नोटा हातात दिल्या तर तुम्हाला निश्चितच आनंद होईल. आणि असाच काहीसा अनुभव ठाणेकरांना आलाय. पाहूयात हा रिपोर्ट. ठाण्यातल्या वृंदावन सोसायटीला सकाळी सकाळी सुखद धक्का मिळाला. देना बँकेचे कर्मचारी त्यांच्या सोसायटीत एटीएम घेऊनच दाखल झाले. नोटबंदीचा निर्णय आल्यानंतर देशभरात सर्वत्र बँकांच्या आणि एटीएमच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्यात.
सर्वसामान्य नागरिक आपलं काम सोडून या रांगांमध्ये तासनतास उभे राहत असल्याचं चित्र दिसतंय. या अनुषंगानं आता बँकांनी नागरिकांच्या दारात जाऊन पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देना बँकेसह काही खासगी बँकांनी ठाण्यातल्या बड्या सोसायट्यांमध्ये जाऊन मायक्रो एटीएम मशीनद्वारे नागरिकांना 2,000 पर्यंत पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Bank Apladhari, under the able leadership of our chairman Mr. Ashwini Kumar, our bank has initiated a lot of things to reach common public to obviate their difficulties in getting the currency note. The response is so good and the people are so happy because just the way of walk they are getting the currency. पुढचे 10 दिवस या सुविधेचा लाभ ठाण्यातल्या नागरिकांना घेता येणार आहे. नागरिकांच्या दारात जाऊन मायक्रो एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा ठाण्यात सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. सोमवारी या सुविधेचा शुभारंभ वृंदावन सोसायटीपासून करण्यात आला. पहिल्या दिवशी जवळपास 1000च्या वर नागरिकांनी या मायक्रो एटीएम सुविधेचा लाभ घेतला. I found it very handy. मी साहेबांना विचारलं, ही सेड यू कॅन यूज युअर डेबिट कार्ड अँड विड्रॉ. आणि मी लगेच केलं. माझं 1 मिनिटात बँकेने चांगलं सर्व्हिस दिली. So I will encourage them that you can carry on this for another 1 week. I think it's a very good service from the banking industry as a whole. I think it will go a long way to help people around this area and other people as well. देना बँकेचे सगळ्यांनीच फॉलो करायला पाहिजे. ऑल अदर नॅशनलाइज बँक शुड फॉलो सच टाइप ऑफ स्कीम्स, सो विच विल गिव्ह द फर्दर पेन रिलीफ टू द नॉर्मल पीपल. बँकेनं स्वतः येऊन हा उपक्रम राबवलाय. आता सर्वच बँकांनी असा उपक्रम राबवला तर नक्कीच एटीएम आणि बँकेबाहेरच्या रांगा कमी होतील आणि याचा फायदा नक्कीच सामान्य नागरिकांना होणार आहे. ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. नोटबंदीचा फटका लग्न घराला बसू शकतो असं लक्षात आल्यावर 2.5 लाखांपर्यंत रक्कम काढण्याची मुभा सरकारनं दिली. आता त्याच्या अटी फारच जाचक असल्या तरी तेवढाच दिलासा. गुजरातमधल्या एका नवदाम्पत्यानं मोदींच्या निर्णयाला पाठिंबा देत आपला अजब लग्न सोहळा साजरा केला. ही काही चहा पार्टी नव्हे, ही आहे एका लग्नाची मेजवानी. हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटांची एका रात्रीत रद्दी केली आणि देशात अभूतपूर्व असा चलन तुटवडा निर्माण झाला. मात्र त्याआधीच सुरतच्या भरत आणि दक्षा परमार यांचा विवाह निश्चित झाला होता. अचानक नोटा रद्द झाल्यामुळे मग या लग्न घरांमध्ये 2 पर्याय होते. एकतर तारीख पुढे ढकलायची किंवा साध्या पद्धतीनं लग्न करायचं. भरत आणि दक्षा यांनी दुसरा पर्याय निवडला आणि मग काही लाखांमध्ये होऊ घातलेला खर्च अवघ्या 500 रुपयांवर आला. पाहुण्यांना निमंत्रणं गेली ती चहा पार्टीचीच. 500,000 की नोटें बंद हो चुकी है, तो फिर हम करेंगे क्या? फिर हमने अच्छी तरह से सोचा कि हम जो भी फैसिलिटी से अच्छी तरह से शादी करने वाले थे वो नहीं कर सकते, तो कोई बात नहीं, हम शादी सिंपल रीत से हम शादी कर लेते. फिर हमने सोचा कि हम चाय और पानी में ही शादी कर देंगे और जो धूमधाम करनी थी, सब करना था, वो सब हमने छोड़ा. मोदींच्या घोषणेनंतर सुरुवातीला काही काळ दडपण आलं होतं. मात्र नीट विचार केल्यावर यावर मार्ग काढण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला. पाणी आणि चहापान करूनच मग आप्तेष्टांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले आणि हा छोटेखानी सोहळा आटोपला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. बाना अलाबेद ही चिमुरडी सध्या ट्विटरवर प्रसिद्ध आहे. तिचं वय वर्ष अवघं 7, पण तिच्या अवघ्या 2 महिन्यात तब्बल 90,000 फॉलोअर्स आलेत. ही चिमुरडी रोज ट्विटरवरून सिरियातल्या युद्धाच्या गोष्टी सांगतेय. बाना अलाबेद या 7 वर्षांच्या चिमुरडीनं सगळ्या जगाचं लक्ष सिरियाकडे वळवलंय. सिरिया गेल्या काही वर्षांपासून धुमसतंय, पण या युद्धामुळे सिरियामधल्या मुलांचं बालपण कुस्करलं गेलंय. हरवलेल्या या बालपणाची गोष्ट बाना तिच्या ट्वीट्समधून सगळ्या जगाला सांगतेय. सिरियामधल्या अलेप्पो शहरात बानाचं घर आहे. एकेकाळी अलेप्पो ही सिरियाची आर्थिक राजधानी होती. आता मात्र विध्वंसाच्या खुणा मिरवत हे शहर उभं आहे. बाना अजून जिवंत आहे म्हणून ती ट्विट करू शकतेय. @अलाबेद-बाना हे ट्विटर अकाउंट 24 सप्टेंबरला ओपन करण्यात आलं आणि 7 वर्षाच्या बानाचं पहिलंच ट्विट होतं, आय नीड पीस. त्यानंतर जवळपास 2 महिने बाना ट्विटरवरून रोज सिरियातल्या युद्धाची माहिती देतेय.
तिच्या शब्दात. ते रोज बॉम्ब का टाकतात? आमच्यासारख्या निरागस मुलांना त्यांना का मारायचंय? मी जिवंत आहे. इकडे माणसं माशांसारखी मरतात. पाऊस पडावा तसे बॉम्ब पडतात. बानाच्या या ट्विट्सनी सिरियातली भयाण परिस्थिती जगासमोर आली आहे. 2 महिन्यात बानाचे 88,000 ट्विटर फॉलोअर्स झालेत. बानाच्या मैत्रिणीचं घर बॉम्ब हल्ल्यात उद्ध्वस्त झालं आणि त्या हल्ल्यात तिच्या मैत्रिणीचाही मृत्यू झाला. बानानं त्या घराचा फोटो ट्विटरवर शेअर केला. ट्विटरच्या हायलाईट सेक्शनमध्ये 2 दिवसांपूर्वीच हा फोटो हायलाईट करण्यात आला. आज बानानं अपलोड केलेला हा नवा व्हिडिओ अलेप्पोची आजची स्थिती दाखवणारा. भग्न आणि छिन्न विछिन्न झालेल्या शहरात शांततेसाठी पाठिंबा मागणारी ही छोटीशी बाना आशेचा नवा किरण दाखवत इथल्या रस्त्यांवर फिरतीये. पण बानाच्या आधीही सिरियातली भीषण परिस्थिती दाखवणारा एक निरागस आणि तितकाच भयानक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बानाच्याच अलेप्पो शहरात राहणाऱ्या ओमरान डॅकनिशचा हा फोटो होता. 5 वर्षांचा ओमरान सिरियात झालेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये जखमी झाला होता. ऑगस्टमध्ये अलेप्पोमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यात ओमरान आणि त्याचे 3 भाऊ वाचले. ओमरानच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे सिरियातल्या परिस्थितीची धग जगाला जाणवली होती. ओमरानच्या आधी ही दाहकता जगासमोर आली ती सिरियामधल्याच अलान कुर्दीच्या फोटोमधून. 3 वर्षांचा अलान कुर्दी आणि त्याचं कुटुंबीय सिरियातल्या युद्धाला वैतागून सिरिया सोडून युरोपात जात होते. त्यावेळी अलान भूमध्य समुद्रात बुडाला. त्याच्या या फोटोनं जगभरात खळबळ उडवून दिली होती. जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांनी एकमेकांना फोन करून रेफ्युजीज म्हणजेच निर्वासितांच्या मुद्द्यावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज व्यक्त केली होती. अलान, ओमरान आणि बाना यांच्या या काही प्रातिनिधिक युद्धकथा. एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याच्या या राज्यकर्त्यांच्या खेळात अशी किती निरागस आयुष्य बॉम्बच्या हल्ल्यात आणि बंदुकीच्या गोळ्यांमध्ये टिपली गेली. किती कोवळ्या कळ्या उमलण्या आधीच कुस्करल्या गेल्या याचा हिशोबच नाही. दुसऱ्या महायुद्धापासून ॲन फ्रँकच्या अशा अनेक डायऱ्या अजूनही लिहिल्या जातात रक्तरंजित युद्धांच्या आणि त्यात कुस्करल्या गेलेल्या बालपणाच्या. दुसऱ्या महायुद्धात ज्यूंवर झालेल्या अत्याचाराची गोष्ट सगळ्यात आधी सांगितली ॲन फ्रँकनं. हिटलरपासून लपता लपता या कुटुंबाची झालेली वाताहत ॲन फ्रँक नावाची जर्मन चिमुरडी तिच्या डायरीत लिहित होती. तिच्या मैत्रिणीला ती गोष्ट सांगतीये अशा स्वरूपातली ॲनची ही डायरी होती. 16 वर्षांची असतानाच ॲनचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तिची ही डायरी सापडली. त्यातलं लिखाण हे भल्या भल्यांना थक्क करणारं होतं. तिच्या डायरीवर डायरी ऑफ ॲन फ्रँक हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. आज जगभरातल्या 60 भाषांमध्ये या पुस्तकाचं भाषांतर झालंय. ॲन फ्रँकच्या लिखाणात प्रामुख्यानं जाणवणारी एक गोष्ट म्हणजे अत्याचार होत असले तरी तिचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होता. ॲनचाच हा वारसा आजही मलाला, बानासारख्या मुली पुढे नेतात, त्यांच्या चिमुकल्या शब्दातून शांततेचा आग्रह धरत. एरवी भूकंपाची सवय असलेल्या जपानमध्ये अघटित घडलंय. निसर्गाचा समतोल इतका ढासळलाय की जे घडूच शकत नाही असं जपानी मानत होते ते घडलंय. नेमकं काय झालंय पाहण्यासाठी जाऊया टोकियोला. जपानची राजधानी टोकियो. अधूनमधून होणारे भूकंप या शहराला नवे नाहीत, पण नोव्हेंबर मधला बर्फ या शहराच्या एका पिढीनं पाहिलेलाच नाही. यंदा मात्र हे अघटित घडलंय. तब्बल 54 वर्षांनी नोव्हेंबर महिन्यातच टोकियोमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टी होईल असा हवामान अंदाज होता खरा, पण मला शंकाच होती कारण अजून नोव्हेंबर महिनाच आहे. त्यामुळे मी खूपच चकित झालीये. मला धक्काच बसलाय. हे खूपच लवकर आहे, खूप लवकर. या बर्फवृष्टीमुळे रस्ता आणि रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. जपानमध्ये मागच्या वेळी नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी झाली तेव्हा अमेरिकेत जॉन एफ केनेडी अध्यक्ष होते आणि यंदाचा नोबेल पुरस्कार मिळालेले गीतकार गायक बॉब डिलन यांचा पहिला अल्बम रिलीज झाला होता. इथं वर्षातून 1-2दाच बर्फवृष्टी होते आणि ती देखील जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये. मात्र यंदाच्या या नोव्हेंबर स्नोमुळे शहराचं तापमान जवळजवळ 0 अंश सेल्सिअस जवळ पोहोचले.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक तापमानाचा समतोल ढळल्याचं तर हे लक्षण नव्हे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.